इंटरव्ह्यू झाल्यानंतर जो प्लॅन झाला तो आम्हालाही माहित नव्हता. तर आजचे दिवस सुरू झालाय काही इम्पॉर्टंट काम आणि मित्राचा पुण्याला इंटरव्ह्यू होता म्हणून मी पण त्याच्यासोबत पुण्याला आलो होतो. अगदी सकाळी जाऊन बस पकडली आणि पोहोचलो थेट मानपाला. तिथून मग परत दुसरी बस पकडली आणि आम्ही आलो इंटरव्ह्यूच्या लोकेशन जवळ. तिथून मग आम्हाला थोडं आतमध्ये चालत जावं लागलं. थोडं थोडं म्हणता म्हणता बरंच चालत जावं लागलं आणि फायनली आम्ही पोहोचलो होतो. इंटरव्ह्यूला खूप वेळ होता तर म्हणलं आधी पोटपूजा करूया. मग आम्ही निघालो नाश्ता करायला. नाश्ता वगैरे करून परत मग इंटरव्ह्यू साठी आलो होतो. मग मित्राचा इंटरव्ह्यू वगैरे झाला होता. मग ऑफिशियली आम्ही फ्री झालो होतो. म्हणलं पुण्याला आलोय थोडंफार फिरूया. मग आम्ही अशा ठिकाणी गेलो जिथे कितीही गर्दी असली तरी प्रत्येकाचं मस्त आपोआप नम्र होतं आणि ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. दर्शन घेतलं आणि मन अगदी शांत झालं. पुण्यात येऊन बाप्पाचं दर्शन घेतल्यावरती दिवस कंप्लीट झाल्यासारखा वाटला. त्यानंतर आम्ही वळालो पुण्याच्या ऐतिहासिक शनिवार वाड्याकडे आणि इथे आपल्या देशाचा तिरंगा खूप भारी फडकत होता. आणि शनिवार वाड्याच्या आसपास आम्हाला 3 ते 4 फॉरेनर्स दिसले आणि ते पण वेगवेगळ्या देशातून आले होते. दुसऱ्या देशातून लोक आपल्या भारतात आणि आपल्या पुण्यात फिरायला येतात. हे बघून खरंच खूप भारी वाटलं. आणि अशा प्रकारे एका इंटरव्ह्यू साठी सुरू झालेला आमचा दिवस पुण्याच्या सुंदर आठवणी घेऊन संपला. आणि अशाच छोट्या छोट्या स्टोरीसाठी पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि आपल्या पेजला फॉलो केले नसेल तर लवकर फॉलो करा.